योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा. अ. स्थायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल असते. 1 कमीत कमी 2 मध्यम 3 जास्तीत जास्त 4 अनिश्चित उत्तर. स्थायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल जास्तीत जास्त असते. आ. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला म्हणतात. 1 आकार्यता 2 असंपीड्यता 3 प्रवाहिता 4 स्थितिस्थापकता उत्तर. स्थायूंवर बाह्य दाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. ह्या गुणधर्माला असंपीडता म्हणतात. ई. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना हा निकष लावला जातो. 1 द्रव्याच्या अवस्था 2 द्रव्याच्या प्रावस्था 3 द्रव्याचे रासायनिक संघटन 4 यांपैकी सर्वोत्तर. द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य ह्या प्रकारांमध्ये करताना द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष लावला जातो. ई. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला म्हणतात. 1 मिश्रण 2 संयुग 3 मूलद्रव्य 4 धातूस दृश्य उत्तर. 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला मिश्रण म्हणतात. उ. दूध हे द्रव्याच्या ह्या प्रकाराचे उदाहरण आहे. 1 द्रावण 2 समांगी मिश्रण 3 विषमांगी मिश्रण 4 निलंबन उत्तर. दूध हे द्रव्याचे समांगी मिश्रण ह्या प्रकाराचे उदाहरण आहे. ए. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही आहेत. 1 द्रव पदार्थ 2 संयुगे 3 अधातू 4 मूलद्रव्य उत्तर. पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही द्रव पदार्थ आहेत. ए. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व 1 ऑक्सिजन अणू यांच्यात रासायनिक बंध असतात. 1 2 3 4 उत्तर. कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून समजते की कार्बन डायऑक्साइड ह्या संयुगात कार्बन अणू व 1 ऑक्सिजन अणू यांच्यात 2 रासायनिक बंध असतात.